आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये टेंबूची जी कामं झालेली आहेत, ही कामं बऱ्याच ठिकाणी चुकीची झालेली आहेत आणि त्याचे पुरावे म्हणून आज आम्ही इथं सर्व काढलेलं आहे. झरे गावामध्ये जे पाईपलाईन आहे, शेतकऱ्याच्या आणि अधिकाऱ्याच्या संगनमतानं 2000 ते 3000 फुटाची पाईपलाईन, इथं पाईपलाईन आपण बघताय, मी कागदच घेऊन आलोय आणि ही पाईपलाईन काढलेली आहे. नुसत्या 5000 रुपयेवर त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मी अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिलेत आणि 5000 रुपये दिल्यामुळं ही लाईन अधिकाऱ्याने तिथं घातलेली आहे आणि त्यावरची संबंधित जी अधिकारी त्या अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे. मुंबई दिगंची एक लाईन आहे आणि या लाईन मध्ये असं आहे की कुठेही तिथं डमरू बसवले नाहीत, कुठे तिथं फॅड नाही, काय नाही. आणि एमबी काम पूर्ण नसताना एमबी करून त्याचं बिल काढलेले आहेत. इथं कॅड डमरू वॉल नाही, हे स्वतः तुम्ही बघताय. तुम्ही जवळ जर तुम्ही झूम करून बघितलं तर एवढ्या प्रकारचा भ्रष्टाचार या टेंबूच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला या प्रकारचं आपल्याला हे पाहिजे, अशा पद्धतीचं डमरू आपल्याला बसवून दिलेलं पाहिजे. पण असं न करता फक्त दिगंची लाईनवर 25 ते 30 ठिकाणी हे डमरू बसवलेले नाहीत. माझं मत असं आहे की जे टेंबूचं काम केलं ती कंपनी, अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी, मग त्यात हरगोडे असतील, शिवाजी पाटील असतील आणि त्यांचे कोण वरिष्ठ असतील, यांनी संगत मतानं माझ्या तालुक्याचं एवढं मोठं नुकसान केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी पोचत नाही. कित्येक ठिकाणी जर बघितलं अजून पायपा उघड्या आहेत, कुठं चुंबूर बसवले नाहीत. एवढं नुकसान या अधिकाऱ्याने केलेलं आहे. त्यामुळं आम्ही या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे तालुका अध्यक्ष दादासाहेब होबल यांनी काल पत्र दिलं परवा की बाबांनो जे पाईपलाईन झालेले आहे या पाईपलाईनच्या बाबतीमध्ये काय केलं तुम्ही. तर त्यांनी काल त्या शेतकऱ्याला पत्र काढलेलं आहे. ह्या पद्धतीचं पत्र आहे. माझं तर मत असं आहे की तालुक्यामध्ये असं या जो अधिकारी शेख म्हणून होते त्या अधिकारी या पैशाच्या माध्यमातून या टेंबूची दगडच बऱ्याच ठिकाणची विकलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी पाईप मनमानी केलेले आहेत. ज्या नकाशामध्ये जे पाईप आहेत त्या सुद्धा पाईप बदललेले आहेत. आम्ही वारंवार सांगून सुद्धा हरगोडे म्हणून एक मोठे तासगावला अधिकारी आहेत, ते लोकांना निग्लेक्ट करणं, लोकांना त्रास देणं आम्ही मिटवतो. जर चुकीच्या कामामध्ये जर तुम्ही एकमेकाला मदत करत असला, कंपनीला मदत करत असला, तर आटपाडीची जनता 100% गप बसणार नाही. जनता रस्त्यावर उतरेल आणि टेंबूचं जे नुकसान झालेलं आहे ते फक्त अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. इथं खरं तर कमी ज्याला काही कळत नाही असले अधिकारी आपल्या तालुक्यामध्ये पाठवले आणि या तालुक्याचं नुकसान करायचं काम टेंबूच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि जर हे टेंबूचं काम दुरुस्त नाही केलं तर आटपाडीतली जनता, भारतीय जनता पार्टी केव्हाही गप बसणार नाही. आणि आम्ही टेंबूच्या अधिकाऱ्यांना अजून सूचना करतोय, ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या केलेल्या आहेत त्या लवकर दुरुस्त कराव्यात, अन्यथा पुढच्या रोषाला तुम्ही सामोरं जावं लागेल. ते शेतकरी आहेत पारेकरवाड्याचे रंगनाथ कटरे म्हणून आहेत. त्यांनी 2000 ते 2500 फुटापर्यंत त्यांनी चारीमध्ये पाईपलाईन टाकलेलं आहे. ते चारी स्वतः बघितले आहे अधिकाऱ्यांनी. तुम्हाला सुद्धा आता मी दावलेला आहे. आमचं मत असं आहे, आम्हाला शेतकऱ्याला विरोध नाही. चारी टाकली त्याबरोबर याचा जो दुष्परिणाम आहे, आता बरीच लोक म्हणायला लागले आम्ही इथं टाकलेले चारे, तिथं टाकले चारे. जर चारी जर मध्ये पैसे टाकून, पैसे घेऊन जर अधिकारी त्यांना फारत असतील, मग या अधिकाऱ्यावर 420 चा गुन्हा का दाखल करू नये अशी मागणी आम्ही वरिष्ठांना केलेली आहे.
आणि आमचं सुद्धा ठाम मत आहे, जर चुकीचं जर अधिकाऱ्याने काम केलं असलं तर शेतकऱ्यावर त्रास न देता त्या अधिकाऱ्यावर 420चा गुन्हा दाखल व्हावा. आता ज्या पाईप आहेत त्या टिंबुली ज्या पाईपलाईन आहेत दिसतं त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आउटलेट काढले, आता काही ठिकाणी शेतकऱ्यांचीच मागणी नाही जिथं आउटलेट नको. आता तुम्ही दिगंचीला मागणी करताय की आउटलेट काही ठिकाणी काढले नाही, तुम्ही हरवडेंना भेटला तर त्यांनी काय सांगितलं? नाही, हरवडगे हा फार चतुर प्राणी आहे. आपल्या तालुक्याकडे त्यांचं दुर्लक्ष असते. ज्यावेळी काढा मंडी होय म्हणणार, काढतो म्हणणार, पण प्रत्यक्षात काम न करणारा हा असा अधिकारी आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या पाठीमागे आम्ही आता ताकदीनं लागलेलो आहे. आमच्या तालुक्यातलं जे काम आहे ते काम त्यांना करावं लागेल. आजच मी टेंबूच्या ऑफिसला गेलतो, तिथं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जर सूचनेचं पालन करत नसतील तर मग आपण मानदेशी माणसं आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही पडळकर साहेबांच्या टाइमला आम्ही काम करू आणि त्यांच्याकडे ते काम करून घेऊ. टेंबू योजना मुळातच अशी आहे की प्रत्येक म्हणजे इंच ना इंच जरी दिसली पाहिजे त्याच्यासाठी डिझाईन केली आहे. पण आता हे जर काढत नसेल ही मात्र वाईट गोष्ट. नाही, इथल्या सर्व राजकारणी लोकांनी टेंबू योजना प्रत्येक ठिकाणी जावी. मग आमचा पडळकर साहेब असतील आणि आमचे सहकारी असतील, जे राजकारणी साऱ्यांनी प्रयत्न केले, पण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजकारण्यांची दिशाभूल करून फक्त टेबल आणायचा, नकाशा दाखवायचा आणि त्या नकाशाच्या चुकीच्या दिशेने काम करायचं, हे काम केलेलं आहे. त्यामुळं आपलं पाणी बांधावर पोचेल का नाही याची आम्हाला शंका आहे. त्यामुळं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे, मंत्री महोदयाला भेटणार आहे आणि हे टेंबूचं काम कसं अधिकाऱ्यांनी चुकीचं केलंय हे आम्ही जे शासनाला दाखवायचा प्रयत्न करतोय. लेवल पण काढते ना, तर माझं घर आहे की नाही शेवटच्या ठिकाणी आणि शेवटचं हे की नाही तिथपर्यंत पाणी जात नाही. तर ते आहे, त्यासाठी तर आम्ही आज सकाळपासून या तालुक्यामध्ये फिरतोय. दिगंची लाईन पूर्ण फिरलेलं आहे, मधीची लाईन फिरतोय आणि हे करत असता जिथं जिथं आपल्याला अडचण वाटत्या त्या अडचणीच्या आपण नोट करतोय. मी आमदार साहेबांच्या कानावर घालतोय आणि मग आमदार साहेब महोदय, मंत्री महोदयांना भेटतील आणि यावर विषय 100% मार्ग निघेल आणि या तालुक्यात जी टेंबू योजना चुकीच्या मार्गाने न्यायचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न चाललेला आहे तो प्रयत्न आपण हाणून पाडू. आपलं एकच ध्येय आहे की हे पाणी शेतकऱ्याच्या बांधावर पोचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही या आटपाडी तालुक्याचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काही करायला तयार आहे.